हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपला सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये 30 इंच साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवर दाखवलेलं आहे। तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14 इंचावर 2 खुणा करून घेत आहे। वरती आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंच। लहान साईज असल्यामुळे आणि डीप गळा असल्यामुळे आपल्याला 5.25 इंच शोल्डर आणि मुंडा दोघंही घेऊन घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर गळा ओपन करायचा आहे आपल्याला 2.25 इंचाचा आणि पट्टी येणार आहे आपली 3 इंचाची। शिलाई मार्जिन त्याच्यामध्ये ॲड आहे। त्याच्यानंतर मागचा गळा घ्यायचा आहे 9.5 इंचाचा। आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे। आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला इथं गोल गळा तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंड्याची लाईन ओढून घ्यायची आहे आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच आणि एक लाईन त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग करून मी 8 इंच आणि 1 पॉईंटवर खूण करून घेतले आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं। कमरेलाही तसंच 7.25 इंचाचं कमर घेऊन घेतलेलं आहे। 7.5 इंच आणि 1 पॉईंट म्हणजे वरचा आणि खालचा भाग दोघंही सारखे येत असतात। नंतर आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचावर किंवा 1.5 इंचापेक्षा 1 लाईन किंवा 2 लाईन कमी घेतलं तरीही चालेल। आणि अशा पद्धतीने फ्रेंच कर्वच्या सहाय्याने किंवा हाताने आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने मागच्या साईडच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। मागच्या साईडला आपल्याला 4 इंचाचा टक्स घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतली आणि गळ्याला कट मारून घेतला। नंतर बॅक साईड ही पूर्ण मी आधी कॉपी करून घेत आहे। प्रिन्सेस कटसाठी आपल्याला फ्रंट साईडला 1.25 इंच किंवा 1 इंच इतकं अंतर वाढवून घ्यावं लागतं खालच्या बाजूला। आणि फ्रंट साईडला जर आपल्याला आयहूक बनवायचे असतील तर 1/2 इंच हे अंतर ही परत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। खाली मी 1/2 इंच इतकं अंतर वाढवून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी आधी आपण 5.25 इंचावर जो मुंडा घेतलेला आहे त्याचा बरोबर शेप देऊन घ्यायचा आहे। आणि 1 इंचावर अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा पुढच्या बाजूचा शेप देऊन घ्यायचा आहे। तोही मी फ्रेंच कर्वच्या सहाय्याने देऊन घेत आहे। पुढच्या बाजूचा मुंडा हा आपल्याला 1/2 इंच इतका आत घ्यायचा आहे, ते मी नंतर तयार करून घेणार आहे। नंतर आपलं 5.25 इंचाचं शोल्डर आहे, तिथं मी 2.25 इंचावर एक खूण करून घेत आहे आणि गळा बरोबर मोजून घेत आहे। 1/2 इंच इतकं अंतर मी आधीच वाढवून घेतलेलं आहे। पुढच्या बाजूला मला आयहूक बनवायचे आहेत। पुढचा गळा आहे 7.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी शिलाई मार्जिन ॲड करून मी 7 इंचावर खूण करून घेत आहे आणि तोही मी साधा गोल गळा तयार करून घेत आहे।
अशा पद्धतीने मी पुढचाही गळा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे। टक्स आहे 10 इंचावर, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून मी 10.5 इंचावर खूण करून घेतली। इथं मी 3.5 इंचावर खूण करून घेत आहे आणि खालीही परत आपल्याला 3.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला डाऊन जायचं आहे। अर्धा इंच मी डाऊन जात आहे, म्हणजेच बरोबर खालच्या बाजूला 3 इंच आणि वरच्या बाजूला 3.5 इंच अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा। नंतर तो आपल्याला वरच्या बाजूला अशा पद्धतीने पट्टीने जोडून घ्यायचा आहे। वरच्या बाजूला जो आपला टक्स येणार आहे तिथं आपल्याला 1.25 इंच इतकं अंतर येऊ द्यायचं आहे। इथं आपल्याला 1.25 इंच अंतर इतकं यायला पाहिजे। अशा पद्धतीने दुसरी लाईन ओढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने टक्स तयार करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला 1.5 इंच इतक्या अंतरावर वरती सरळ ओढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। नंतर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे। ते जितकंच असेल त्याच मापाने इकडच्या बाजूला आपल्याला खूण करून घ्यायची आहे। दोघंही बाजूंना मी 4.5 इंचावर बरोबर खूण करून घेतली। नंतर आपल्याला अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। थोडासा गोल आकार करून घ्यायचा आहे, मध्ये पॉइंट हा अजिबात येऊ द्यायचा नाही। आणि हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे, ते आहे 7 इंचाला 1 पॉइंट कमी। तेच अंतर आपल्याला इकडच्या बाजूला जिथं आपण प्रिन्सेस कटचा शेप दिला तिथं बरोबर मोजून आणि खूण करून घ्यायची आहे आणि वरती लाईन वरती ओढून घ्यायची आहे। नंतर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। तो आहे त्याच्यामध्ये छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच आणि 1 पॉइंट, त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग ॲड करून मी 8 इंच आणि 1 पॉइंटवर खूण करून घेतली। नंतर अर्धा इंच मी खाली डाऊन करून घेतलं, अर्धा इंच किंवा पाऊण इंच, आणि जिथं आपण शिलाई छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथं बॉक्स बनवून अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एवढा भाग आपण कटिंग केला तर ब्लाउजला अजिबात चुन्या घोळ वगैरे येत नाही। इथं आपल्याला 1.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि इथं पाऊण इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे, पण मी 1 इंच इतकं वाढवून घेत आहे। नंतर एक्स्ट्रा आलेलं मी कटिंग करून घेणार आहे। नंतर दोघंही बाजू बरोबर ठेवून घ्यायचे आहेत। बॅक साईडला आपल्याला अर्धा इंच इतकं आत्ता डाऊन करून घ्यायचं आहे। मी बॅक साईडची कटिंग करत असताना डाऊन केलेलं नाही, ते आता आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे आणि दोघंही पॅटर्न हे बरोबर ठेवून त्यांची कटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर मी अशा पद्धतीने आपण जिथं मोजून घेतलेले आहे ते खुणा करून घेतल्या आणि आपल्याला या सर्व भागाची कटिंग करून घ्यायची आहे। इथं मी 1/2 इंच पुढच्या साईडला आयहुक बनवायचे आहेत, त्याच्यासाठी मी ते 1/2 इंच अंतर तयार करून घेतलं आणि पूर्ण कटिंग करून घेत आहे। अशा पद्धतीने मी 30 इंच आणि पुढे 3.5 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे। याच्यामध्ये इथं 1/2 इंच अंतर मी आधी सांगितलेलं आहे ते मी करून घेतलं। हे बॉडी मेजरमेंट आहे। लहान साईज असली तरी मी अर्धा इंचाची लूजिंग दिलेली आहे, कारण मी हे टाईट माप घेत असताना टाईट घेतलेले आहेत। आर्म होलचा घेर मोजून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला आर्म होल बरोबर आहे किंवा नाही चेक करून घ्यायचा। 4.5 इंच आणि पुढे आपण जिथून शिलाई करतो इतके अंतरावर आपल्याला ते मोजून घ्यायचे आहेत। 7.25 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी 1/2 इंच इतकं एक्स्ट्रा घेऊन घेतलेलं आहे। ते नंतर आपल्याला शिलाई करताना त्याची कटिंग करून घ्यायची आहे, परंतु मी घेत असताना 1/2 इंच इतकं एक्स्ट्रा घेऊन घेतलं। अशा पद्धतीने आर्म होलचा घेर हा आपल्याला मोजून घ्यायचा।
बॅक साईडचाही आर्महोलचा घेर मी अर्ध्या इंचावर अशा पद्धतीने मोजून घेतला आणि तोही त्याच पद्धतीने आलेला आहे। पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, पाव इंच एक्स्ट्रा आहे। नंतर आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। बॉडी मेजरमेंट आपण जर लूज घेतलेलं असेल तर आपल्याला लूजिंग द्यायची अजिबात गरज नाही, परंतु लहान साईज आहे तरीही मी बॉडी मेजरमेंट घेत असताना थोडं टाईट घेतलेलं आहे, म्हणून मी अर्धा इंचाची लूजिंग दिलेली आहे। अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे। नंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे। बाहीची कटिंग करत असताना मी आर्महोलचा घेर मोजून घेतलेला आहे। आर्महोलचा घेर आहे 13.5 इंच। फ्रंट साईडचा प्रिन्सेस कट ही आपण अशा पद्धतीने जोडून बघायचा आहे, तो एकदम परफेक्ट असा आलेला आहे। आर्महोलचा घेर 13.5 इंच आहे, त्याचा आपल्याला निम्मा घ्यायचा आहे, तो आहे 7.25 इंच। आधी मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली। 4 इंचाची बाही आहे, त्याच्यासाठी मी 5.25 इंच किंवा मग 5 इंच, तुम्हाला जर 1 इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही 1 इंच घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर 1.25 इंच लागत असेल तर 1.25 इंच घ्यायचं आहे। मी 5 इंचाची करून घेतली वरच्या बाजूला आणि खाली दोघही बाजूंना अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलेला आहे। आर्महोलचा घेर आहे 13.5 इंच, त्याचा मध्ये सेंटर आहे 7.25 इंच, सॉरी 7.25 इंच। अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे। 7 इंचाला 2 लाईन कमी, तिथं आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तुम्हाला जर बाही कमी जास्त होत असेल तर तुम्ही पाव इंच किंवा अर्धा इंच पुढे वाढवू शकता। नंतर आपल्याला शिलाई करत असताना त्याची एक्स्ट्रा उरलेल्या भागाची कटिंग करून घ्यायची। अशा पद्धतीने 1.5 इंच मी 2.5 इंचाची मी कॅप हेड घेऊन घेतलेली आहे आणि पुढे 1.5 इंच मी शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं। इथं 1 इंच आणि 1.5 इंचावर 2 खुणा करून घेतल्या आणि इथं आपल्याला ह्या लाईनचा मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे आणि त्याचा मध्ये आपल्याला बाहीचा शेप देत असताना 1.25 इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आहे। 1.25 इंच इतकं अंतर मोजून घेतलं आणि मी अशा पद्धतीने बाहीचा शेप देऊन घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे, तो आहे 5.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। बाहीचा आपल्याला बरोबर घेर मोजून घ्यायचा आहे, बरोबर 6.25 इंच येत आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी पाव इंच आधीच वाढवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग तयार करून घेतलेली आहे। नंतर हे आपल्याला जोडून बघायचे आहेत, म्हणजे बाही आर्महोल बरोबर परफेक्ट येता किंवा नाही। अशा पद्धतीने तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी आपल्याला बॅक साईड जोडून बघायची आहे, वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे। अशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे, ते बरोबर आलेलं आहे। पुढच्या बाजूलाही बरोबर आपल्याला ठेवून आणि जोडून घ्यायचे आहेत। मी ते बरोबर जोडून बघितलेले आहेत, बरोबर परफेक्ट असे आलेले आहेत। अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून एकदा नक्की ट्राय करून बघा।